خب او مای گاد. یکم دیگه میترسن. او مای گاد. اوه نگاه کن چیزی داره حرکت میکنه. حرکت میکنه. دارن میکشمش بیرون. शिट. काय हे तोंडामधून चक्क चक्क एवढा मोठा किडा असा गुळगुळत बाहेर निघतोय. काय झाले त्या पेशंटला नेमकं? एवढा मोठा किडा तोंडातून बाहेर निघू कसा शकतो? लेट मी एक्सप्लेन. माय नेम इज डॉक्टर श्रद्धा अँड आय एम अ डेंटिस्ट. जसं की तुम्ही बघू शकता तोंडामधून जो काही तो किडा बाहेर आलेला आहे, थोडंसं लक्ष देऊन जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्या किड्याचं मिरर मधलं जे रिफ्लेक्शन आहे ते ठीक नाही, विचित्र प्रकारे चाललंय. जसं पाहिजे तसं चाललेलं नाही. दुसरी गोष्ट, त्या पेशंटचे जे दात आहेत ते सुद्धा चुकीचे आहेत. हा व्हिडिओ कम्प्लिटली AI ने तयार केलेला आहे. हा व्हिडिओ एक्सप्लेन करायचं कारण की ह्या व्हिडिओला इंस्टाग्रामवरती जवळजवळ 98.25 अराउंड के लाईक्स आहेत आणि व्ह्यूज तर मिलियन मध्ये आहेत. सो अशाच काही व्हिडिओज बघून ज्यांनाही माहिती नाही, ॲज अ डेंटिस्ट आय नो की हा व्हिडिओ AI आहे, बट जे सुद्धा लोक ज्यांना माहिती नाहीये ह्या सगळ्या गोष्टी त्यांना हा व्हिडिओ रिअल वाटू शकतो आणि ह्याच व्हिडिओजला जेव्हा ते बघतात आणि म्हणतात की अरे खरंय तोंडामध्ये असतात अशा आळ्या, असतात असे किडे, मग जेव्हा ते एखाद्या क्वॅककडे जातात आणि ते क्लेम करतात की आम्ही तुमच्या दातामधलं पेन काढून देऊ, रुई घालतात, औषधं घालतात आणि बाहेर निघाल्यानंतर त्याच्यामधून किडे वळवळताना दिसतात. आय डोंट नो ते किडे कुठून येतात, कसे तयार झाले, कुठून झाले, बट येस अशाच व्हिडिओजचा फायदा घेऊन ते तुम्हाला उल्लू बनवू शकतात. एक गोष्ट सगळ्यांना समजणं फार गरजेचं आहे की डेंटल केरीज, तोंडामध्ये लागणारी कीड ही कम्प्लिटली बॅक्टेरियल इन्फेक्शन. देर इज नथिंग सच लाईक आळ्या बळबळणार, तुमच्या तोंडामध्ये आळ्या आहेत, असं काहीही तुमच्या दातांसोबत होत नसतं. आय होप दॅट हेल्प. बाय.